देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट। गीतेश ठाकरे तेजस ठाकरे हे बॅटल कुळगाव विपक्ष आपण पाहू शकाल जोविली या दोन टीम मध्ये हा सामना असेल। कुळगाव टीमचे खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे। जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे। तिथून फलंदाज आतमध्ये येतील। चला फलंदाज पाठवायचे आहेत। विनंती असेल फलंदाज आपण पाठवायचे आहेत। कुलगाव आणि त्यांना फाईट करणार आहे जोविली। या दोन टीम मध्ये हा सामना असेल। टॉस जिंकला जोविली टीमने। त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण। इन्व्हाइट केलेला आहे। मयंक रघुनाथ 11 जोविली आणि त्यांना फाईट करेल कुलगाव। चला फलंदाज पाठवायचे आहेत। कुलगाव टीमला विनंती असेल तेजस आपण जायचं आहे टेंगो। मयूर देवेकर आणि हेरम ही जोडी दाखल होतीये कुलगाव या टीमच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्क वरती सागर पाटील। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न एस्टनच्या पाठीमागे अमोल पाटील आहेत। आयकॉन खेळाडू आपण पाहतोय मॅन्टोन सोनारपाडा। दुसऱ्या बाजूला सागर पाटील आपण पाहतोय मॅन्टोन ओसाडणे आणि समोर आयकॉन खेळाडू आपण पाहतोय मयूर दिवेकर। बदलापूर नगरीमधील हा स्टार खेळाडू ॲज अ आयकॉन ही स्पर्धा खेळतोय आणि पहिला चेंडू आलाय डॉट। 5 षटकांचा सामना आहे। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय। यावेळेस ऑन साइडला खेळतायत त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतोय। धावसंख्या आहे 1। 5 षटकांचा सामना। नेक्स्ट मॅच वडवली बी या टीमला विनंती असेल आपण कुठे जाऊ नका। विनर विनर हा या पुढील सामना होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। ओव्हर द विकेटने सागर मिस्टामिंग झेलची शक्यता असेल। प्रेम धुळे आहे जज करतायत आणि प्रेम धुळेने हा झेल सोडलाय आणि चेंडूकडे पाहतच राहिले। अनेक रील आपण प्रेम धुळे यांच्या इंस्टाग्राम वरती पाहत असतो। ही रील येईल आय थिंक रॉयल निंजाच्या माध्यमातून असं वाटतं। युवराजजी धुळे जे कॉमेडी व्हिडिओज नेहमीच पोस्ट करत असतात। करण काळन तुमच्या माहितीसाठी
नक्कीच रॉयल निंजा हे त्यांचं इंस्टाग्रामवरती नक्कीच पेज आहे आणि ही जी व्हिडिओ प्रेम यांची व्हायरल होईल यातील मात्र शंका नाही आहे. झेल सोडला आणि वरती पाहतच राहिले ते. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत कुलगाव या टीमची. सागर पाटील राईट मोर द विकेटने. मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः विकेट किपर जात आहेत. अमोल पाटील चेंडूवरती उचलतील तोपर्यंत मिळतात या 2 धावा. या चेंडूवरती धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये आपण पाहतोय. कुलगाव विपक्ष जोविली असा विद्यमान सामना सुरू आहे. दोन्ही संघ बदलापूर नगरीमधील आहेत. दोन्ही आयोजकांचे संघ आहेत. गीतेश ठाकरे तेजस ठाकरे जे आयोजक आहेत. शहर अध्यक्ष चषकाचे करण धुळे जे आयोजक आहेत या स्पर्धेचे. ऑफ ब्रेक हा चेंडू टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय. हेरमला पूर्णपणे शांत ठेवलंय. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल आणि धावसंख्या 5. प्रेम धुळे आहेत आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे कुलगाव या टीमची बिनबाद 6. 5 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा बनवल्यात कुलगाव या टीमने. करण धुळे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज हेरंबा आहेत. करण क्या बात है. लॉफ्टेड हिट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. या सामन्यामधील हा पहिला षटकार येतोय हेरमच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू टर्न केलाय आणि चेंडू जागेवरतीच थांबलेला आहे. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. मयूर देवेकर स्ट्राईक इनला आहेत. एक चांगलं बॅटल. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. नक्कीच बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 13. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये अभय चौधरी होते आणि अभयने हा झेल सोडलाय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. अभय चौधरी होते डीप मध्ये लॉंग ऑफला आणि मयूर देवेकरला मिळते हे जीवनदान. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 14. लेग ब्रेक हा चेंडू. सुरेख गोलंदाजी करण धुळे करतायत या षटकामध्ये. षटकार आला होता त्यानंतर कमबॅक मयूरला जीवनदान देखील दिलंय अभय चौधरीने. लॉंग ऑफला एक झेल सोडला. फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित सागर पाटील. समोर बाईकची हेडलाईट सुरू आहे पाठीमागे विकेट किपरच्या. थँक्यू सो मच.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 8.00च्या सरासरीने 16 बनवल्यात पहिल्या दोन षटकांमध्ये. कुलगाव या टीमने एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. हेरम आणि मयूर दिवेकर ही जोडी. अभय चौधरी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आलाय, हा वाईट बॉल. अभय चौधरी असतील, प्रेम धुळे असतील, अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहेत या जोविली संघामधील. महेंद्र धुळे असतील, अमोल पाटील एस्टनच्या पाठीमागे आहेत. ॲज अ आयकॉन ते खेळत आहेत. शॉर्ट टर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. अभय चौधरीने झेल सोडलाय मयूरचा आणि मयूरने षटकार लगावलाय अभय चौधरीच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे जाईल 24. 24 धावा, 24 धावांची पार्टनरशिप बनवली मयूर आणि हेरमने या इनिंगमध्ये. अभय चौधरी, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की अभय चौधरी आणि प्रेम धुळे हे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत जोविली संघामधील. नक्कीच चांगली कामगिरी खासदार चषकामध्ये राहिली होती. खासदार आमदार चषकामध्ये खऱ्या अर्थाने अंतिम फेरीपर्यंत हा संघ दाखल झाला होता. लाईन चांगली आहे, सोडून दिलं होतं चेंडूला. आशाभूत नजरेने पाहतच राहिले. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत अभय चौधरी. उजव्या हाताच्या फलंदाज हेरमला सादिक सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. सनी सर आहेत. टॉप एज मिस्टामिंग करण धुळे डाऊन दी बॉल. झेलची शक्यता आणि हा झेल सोडलाय करण धुळेकडून. या चुका फार कमी आपण पाहत असतो. स्वतःवरती नाराज आहेत आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती. उद्या खुल्या गटातील संघ इन ॲक्शन मध्ये असतील. 4 दिवस क्रिकेटचा थरार, 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम, 2 दिवस 40+ क्रिकेट. तालुका हब आणि खुल्या गटातील 40+ क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. आज ग्रामीण 2 आयकॉन क्या प्रयत्न होता डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज येत आहेत. एकच धाव मिळते. चेंडूवरती झेल सोडले जात आहेत. मयूर देवेकरला नक्कीच जीवनदान मिळत आहेत. आतापर्यंत 2 झेल नक्कीच मयूरचे सोडलेले आहेत. हेरमचा देखील एक झेल सोडलाय करण धुळे यांनी. धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावा. मोठे फटके येत नाहीयेत मयूर आणि हेरमच्या बॅटमधून. ते मोठे फटके मारावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज कुलगाव या टीमला आहे. कारण की 55 ते 60 डाव बनवावे लागतील जोविली या टीम समोर. ऑन साइडला बिगेट पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. जोविली विपक्ष कुलगाव हा सामना सुरू आहे.
आणि पहिल्या चेंडूवरती करणचं स्वागत केलंय षटकाराने. झेल सोडलेत आणि झेलचा परिणाम, सोडलेल्या झेलांचा परिणाम आपण पाहतोय. षटकारांची आतिषबाजी होते. यादीच्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकाराला हिरमच्या बॅटमधून आणि चौथ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली आहे. धावसंख्या 38, 38 धावा धावफलकावरती. शहराध्यक्ष चषक आपण पाहतोय. आजचा हा पहिला दिवस आहे. कुलगाव विपक्ष जोईली हा सामना सुरू आहे. एक चांगलं बॅटल बदलापूर नगरीमधील हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. खास करून दोन्ही आयोजकांचे संघ आमने सामने आहेत. गीतेश ठाकरे, तेजस ठाकरे, त्यानंतर करण धुळे हे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि नक्कीच त्यांचे दोन्ही संघ आमने सामने आहेत. भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष रमेश दादा सोळशे यांच्या नावाने ही स्पर्धा. फुल टॉस त्याला देखील पाठवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 2 इन अ रो सलग चाललाय. हा दुसरा षटकार. चव्वेचाळीस 44. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. स्किड झालेत क्षेत्ररक्षक आणि मिलिटील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 46, 46 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच विनर विनर होणार आहे. त्यामुळे विनंती असेल सोहम 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला की आपण कुठे जायचं नाहीये. यापुढील सामना जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल त्या 2 संघांमध्ये असेल. नो लुक स्ट्रोक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. 2 झेल सोडलेत मयूर देवेकरचे आणि मयूर देवेकर सेट ऑन फायर. षटकारांची आतिषबाजी. या षटकामध्ये एकूण 3 षटकार आलेत मयूरच्या बॅटमधून. 50 कंप्लीट. धावसंख्या 52, 52. करण धुळे सेकंड स्पेल मध्ये थोडासा खर्चिक ठरतोय. जास्त धावा येत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग स्टॉपला. हा चेंडू अडवलाय. वाईटचा इशारा आलाय. धावबादची संधी देखील आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज होतोय बाद. वाईट प्लस बाईकच्या स्वरूपात 1 धाव प्लस रनआउट. करण लहाने येत आहेत. ॲज अ आयकॉन तो ही स्पर्धा खेळतोय. करण लहाने मॅन फ्रॉम कासगाव. कासगाव एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. धावसंख्या 54. चांगला चेंडू आहे. सोडून दिलं होतं पुन्हा एकदा मयूर देवेकर यांनी. येत्या डॉट बॉल. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या कुलगाव टीमने. रिव्ह्यू रिटेन असणार आहे आणि अंपायर्स कॉल डॉट बॉल. कारण की दिसत नाही पंच मध्ये आहेत. तरी पण दिसत नाहीये. मुन्ना सर इथे थर्ड अंपायर आहेत. क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. षटकार येतोय मयूरच्या बॅटमधून आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती कुलगाव या टीमची
धावसंख्या 60. या षटकामध्ये आले तब्बल 28 धावा करण धुळे यांच्या चौथ्या षटकामध्ये. आणि अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज प्रेम धुळे. 15.00 च्या सरासरीने बनवल्यात 60 धावा 4 षटकांमध्ये. चांगली बॅटिंग मयूर करतायत. 2 झेल सोडलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला मयूर देवीकरने. त्याला साथ देण्यासाठी आलाय करण लहाने. कासगावचा हा स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे आणि ॲज अ आयकॉन तो ही स्पर्धा खेळतोय. प्रेम धुळे येत आहेत. जेन्युइन ऑलराऊंडर आहे जोवेली या टीमचा. पुल करण्याचा प्रयत्न शफल झाले होते. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. त्याच्यावरती एक धाव प्लस मिळते. व्हाईट +1 मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 62. 62 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्र धुळे नक्कीच इन ॲक्शनमध्ये आहेत, जे डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करतायत. खूप चांगले गोलंदाज आहेत, परंतु विश्वास दाखवलाय प्रेमवरती. मयंक रघुनाथ 11 जोविली पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. दिशाहीन हा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट +1 मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 64. 64 धावा धावफलकावरती आहेत. मयूर खेळतो वैयक्तिक आपण पाहू शकाल 36 या धावसंख्येवरती. आज झेल भरपूर सोडलेत प्रत्येक टीमने. क्या बात है, लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. कासगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 70. दडपण आहे, दबाव असेल आता मात्र गोलंदाज प्रेमवरती, कारण की पहिले 2 चेंडू वाईट, त्यानंतर हा षटकार आलाय. करण लहाने KL च्या बॅटमधून. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडीशी वेगळी ॲक्शन आहे गोलंदाज प्रेम धुळे यांची. धावसंख्या 71. 71 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेटने प्रेम. ऑफ ब्रेक हा चेंडू आणि धावबाची संधी देखील होती. डायरेक्ट हिट होत नाहीये, मिळते लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 72. 72 धावा. धावांचा डोंगर उभं केलाय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, त्यानंतर मयूर देवेकरने चांगली बॅटिंग केली. 36 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. प्रेम हुक करतायत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. 78 धावा. वैयक्तिक खेळतो 42 या धावसंख्येवरती. 8 धावा दूर आहे अर्धशतकापासून. अमित नाईकने पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी साकारली होती आणि या मॅच मध्ये नाबाद खेळतो 42 या धावसंख्येवरती मयूर देवेकर. अजून एक तडाखा. 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा षटकार. मयूरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. नाबाद खेळतो 48 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 84. 84 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून. आयकॉन म्हणून निवड झालेली आहे आणि ॲज अ आयकॉन मी का खेळतोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय या मॅच मध्ये. 84 धावा. मिस टायमिंग, प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. सलग चाले हा तिसरा षटकार आणि या शहर अध्यक्ष चषकामधील दुसरं अर्धशतक पूर्ण करतोय मयूर देवेकर. क्या बात है, अप्रतिम बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये आणि धावसंख्या 90. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 32 होत्या आणि आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 90.
फुल टॉस चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याने हा झेल पकडलाय का? पकडले का बाय? झेल तर पकडलाय आणि यस वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहावं लागेल काय निर्णय येतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. 54 धावांची इनिंग साकारली फलंदाज मयूरने आणि बुर्दुलगावचे समाजसेवक एक युवा उद्योजक आणि यशस्वी आयोजक देखील आहेत प्रवीण म्हात्रे. सरपंच चषक आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 90 आणि 91 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये कुलगाव या टीमने मयंक रघुनाथ 11 जोवेली या टीम समोर 91 धावांचं टार्गेट.
91 धाव बनवायचे आहेत अमोल पाटील स्ट्राइक एंडला आणि गोलंदाजी मार्क वरती करण लहाने. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. आयकॉनने आयकॉनची विकेट घेतली आहे गोल्डन डकच्या स्वरूपात. फलंदाज झाले बाद अमोल पाटील, 0 वरती बाद. सागर पाटील येतोय. अजून एक आयकॉन खेळाडू आहे मॅन फ्रॉम ओसाडनेचा हा स्टार खेळाडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर आला हा डॉट बॉल. 91 धावा चेस करायचे आहे जोवेली या टीमला. मयंक रघुनाथ 11 जोवेली हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय कुळगाव संघ, तेजस ठाकरे असतील, त्यानंतर गीतेश ठाकरे असतील आणि लेगबाईच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. ऑन साइडला खेळतात करण धुळे. स्ट्राइक एंडला होते. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गीतेश ठाकरे येतात बॅकअप साठी आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 91 धाव बनवायचे आहेत. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. नरेश आज आय थिंक टीम मध्ये नाही आहेत. प्रशांत सूर्यराव टीम मध्ये आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. करण धुळे, सागर पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल. महेंद्र धुळे डगआउट मध्ये आहेत. प्रेम धुळे या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. मयूर येत आहेत चेंडूवरती. उचलतील तोपर्यंत एक चिकी सिंगल. धावसंख्या 5. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या जेव्हा बॅटिंग कुलगावची सुरू होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 5 धावा झाल्यात या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. करण लहाने मॅन फ्रॉम कासगाव. टॉप एज डीप मध्ये फिल्डर येत आहेत फाईन लेगला. हा चेंडू फील्ड होईल का? खराब क्षेत्ररक्षण आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. जिंकण्यासाठी 91 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 82 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. 24 चेंडू बनवायच्या धावा 82. या मॅच मध्ये करण धुळे आणि सागर पाटीलला इथून प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके मारावेच लागतील.
24 चेंडू शिल्लक आहेत, 82 ची गरज. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग डीप मध्ये फिल्डर तेजस ठाकरे टँगोने कोणती चूक केली नाहीये, सुरेख झेल पकडलाय. करण धुळे बॅक टू द पवेलियन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन, करण बॅक टू द पवेलियन. अर्पणने पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळवली आहे करण धुळेची. 82 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. करण धुळेवरती जिम्मेदारी होती या सामन्याची आणि तो देखील बाद झालाय. सागर पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय महेंद्र धुळे, अजून एक खूप मोठं नाव जोविली या संघाच्या माध्यमातून. 23 चेंडू शिल्लक आहेत, 82 ची गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. जोवेली या टीमला मयंक, रघुनाथ 11, जय हनुमान जोवेली, विपक्ष कुलगाव, छत्रपती सीसी कुलगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. हुक करतायत, पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार महेंद्रच्या बॅट मधून. रिव्ह्यू घेतलेला आहे बाउन्सर साठी, फक्त बॅट कट आणि एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाहीये, बाकी सर्व गोष्टीसाठी रिव्ह्यू असणार आहे. एलबीडब्ल्यू फलंदाज बादच नाहीये या स्पर्धेमध्ये. वन बाउन्स, रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. अर्पण गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्रने षटकार लगावलाय. अजून एक तडाखा, माही मार रहा है, सलग चालाय. हा दुसरा षटकार महेंद्र धुळेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार आणि हा तिसरा षटकार देखील येतोय. लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. 3 in a row सलग चालाय हा तिसरा षटकार आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती करण धुळेची विकेट आणि त्यानंतर सलग 3 षटकार आलेत महेंद्रच्या बॅटमधून. ही ओळख आहे महेंद्र धुळेची आणि आपली ओळख सिद्ध केली आहे या सामन्यामध्ये. जरी 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले असतील तरी देखील क्षमता आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, शांत ठेवले या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 27-91चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. अजूनही पुन्हा एकदा क्रॉस बॅटिस टू खेळण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. जिंकण्यासाठी 64 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 64 धाव बनवायचे आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा या बनवावे लागतील. कोलगाव टीमने नक्कीच चांगली बॅटिंग केली शेवटच्या 2 षटकांमध्ये. खऱ्या अर्थाने पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 32 होत्या आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा बनवल्या 58.
आणि त्याच धावा कामी येत आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. हेरंब येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर पाटील जो ॲज अ आयकॉन ही स्पर्धा खेळतोय. मॅनफ्रॉम उसाडने या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे सागर पाटील. 18 चेंडू 64 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके मारावेच लागतील, कारण की 21.33च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. फुलटॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. सागर पाटील नाराज आहे. मिळते 11व्या चेंडूवरती. महत्वाची गोष्ट महेंद्रकडे येते स्ट्राईक. ज्या महेंद्रने 3 षटकार लगावलेत या आधीच्या षटकामध्ये. 63 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लॉफ्टी डीट क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय महेंद्रच्या बॅटमधून. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक देखील आहेत महेंद्र धुळे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे ते संस्थापक आहेत आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग ते करतायत. लेग ब्रेक हा चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. लेग ब्रेक हा चेंडू आता मात्र शांत ठेवल्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी हेरम करतायत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 33 धावा. स्विच इट. गॅप भरपूर मोठी आहे. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय महेंद्रच्या बॅटमधून आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे मयंक रघुनाथ 11 झोविली या टीमने. 54 अजूनही बनवायचे आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय महेंद्रच्या बॅटमधून. महेंद्र ऑन फायर. धावसंख्या आहे धावफलकावरती 43. 48 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये 58 बनवलेत कुलगाव टीमने आणि सेकंड इनिंग मध्ये जोवेली या टीमला 2 षटकांमध्ये 48 बनवायचे आहेत. 12 चेंडू 48 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 48 धावा बनवायचे आहेत. आयोजक गोलंदाजी मार्कवरती येतात गीतेश ठाकरे. गीतेश ठाकरे असतील, त्यानंतर आमचे नरेश असतील, तेजस असतील, टँगो हे प्रमुख आयोजक आहेत. करण धुळे असतील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि गीतेश ठाकरे येतात गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर पाटील. 48 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षमता आहे. सुरुवात महेंद्रने खूप चांगली केली. महेंद्र खेळतो वैयक्तिक आपण पाहू शकाल. 32 या धावसंख्या होती, त्यामध्ये 4 षटकार 1 चौकार आहे.
यस 2 चौकार आणि 4 षटकार म्हणजे एकही धाव त्याने धावून घेतलेली नाहीये या त्याच्या इनिंग मध्ये. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पहिला चेंडू अचूक लाईन वरती होता पॅड वरती चेंडू ब्रेस झालाय. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी गरज होती का हा देखील प्रश्न होता कारण की धावबाद होऊ शकले असते. महेंद्र धुळे आणि बचावलेत मित्र म्हणून लेग बायच्या स्वरूपात मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 45. अर्धा पल्ला पूर्ण केला अजूनही 46 धाव बनवायच्या आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय सागर पाटीलच्या बॅट मधून. 40 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मी आधीच म्हटलंय 58 धाव बनवल्यात कुलगाव टीमने शेवटच्या 2 षटकांमध्ये आणि या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये 12 चेंडू 48 बनवायचे आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 40 ची गरज. सागर पाटील ऍज अ आयकॉन ते खेळतायत. दहा चेंडू 40 बनवायचे आहेत. अजून एक तडाखा 2 in a row सलग चालाय. हा दुसरा षटकार सागर पाटील ऑन फायर. 34 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 57. 57 धावा 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग होते. 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर सागर पाटील आणि महेंद्र धुळेने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. धावसंख्या 57 आहे. 34 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केलेत. चेंज ऑफ पेस. आणि आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू 34 ची गरज या मॅच मध्ये. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 58. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामधील. जर 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल जोविली या टीमची. आणि ती वापसी झाली. सागर पाटील नावाचं वादळ निर्माण झालंय या सामन्यामध्ये या षटकामध्ये कारण की सागर पाटीलने या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार लगावलेत आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 64. जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या होत्या प्रेम धुळे यांनी. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा षटकार सागर पाटीलच्या बॅट मध्ये येतोय आणि सामन्यामध्ये वापसी केली पूर्णपणे मयंक रघुनाथ 11 जय हनुमान जोविली या टीमने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 70. 21 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जोविली या संघाला अंतिम षटक कोणता गोलंदाज येईल गोलंदाजी मार्क वरती या 21 धावा डिफेंड करण्यासाठी कुलगाव या टीमच्या माध्यमातून कारण की चांगली पार्टनरशिप बनवले सागर पाटील आणि महेंद्र धुळेने या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करून दिली जोविली या संघाला. हेरम येत आहे सेकंड स्पेल मध्ये. फिरकी आक्रमण आहे
6 चेंडू आणि 21 ची गरज सामना जिंकण्यासाठी. महेंद्र धुळे ऑन स्ट्राइक. खूप चांगली बॅटिंग सागर पाटील आणि महेंद्र करतायत या मॅच मध्ये. 6 चेंडू 21 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. हेरम पहिला चेंडू बॅटची कडा आहे. चेंडू पाठीमागे येतोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि काय घडते चेंडूवरती? कोणता फलंदाज बाद आहे? आय थिंक महेंद्र. नक्कीच महेंद्र बाद आहेत. आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. रोहित येतोय नवीन फलंदाज. 5 चेंडू 19 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. महेंद्र बाद झालाय. महेंद्रने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीम साठी. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करून दिली आहे महेंद्रने जोविली या टीमला. 5 चेंडू शिल्लक आहेत. 19 ची गरज सामना जिंकण्यासाठी. रोहित येतोय नवीन फलंदाज. धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद रोहित. बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 19 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आणि महत्वाची गोष्ट सागर पाटील कडे येते स्ट्राइक. न्यू बॅट्समन प्रेम धुळे. चार चेंडू 19 धाव बनवायचे आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल प्रशांत आहेत. लेग ब्रेक हा चेंडू आणि पूर्णपणे या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे ती म्हणजेच कुलगाव. या टीमने 3 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 19 धावा बनवायच्या आहेत. जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. परंतु काय गोलंदाजी होते हेरमच्या माध्यमातून. या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. कारण की 2 चेंडू शिल्लक. 19 ची गरज. सागर पाटील क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग लेगला. आणि चांगली फिल्डिंग मित्र म्हणेन डीप मध्ये. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. 18 धावांची गरज आहे. 1 चेंडू शिल्लक. चला वडवली बी या टीमचे कॅप्टन देखील येत आहेत. आणि फ्लॅटेट हा षटकार आहे जो आहे प्रेम धुळेच्या बॅट मधून. आणि आज संध्याकाळी इंस्टाग्राम पेज वरती ही षटकाराची व्हिडिओ येईलच यातील मात्र शंका नाहीये. आणि सामना होतोय फिनिश. अवघ्या 11 धावांनी पराभूत व्हावं लागलंय जोविली या टीमला. आणि सामना जिंकलेला आहे कुलगाव टीमने. अभिनंदन कुलगाव संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने पहिल्या इनिंग मध्ये 54 धावांची विस्फोटक इनिंग साकारली.